देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते आज यवतमाळला येणार आहेत। दुपारी 4:30 वाजता मोदींचं यवतमाळमध्ये आगमन होणार आहे। या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज यवतमाळ दौरा आहे। विविध विकास कामांचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे। आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा विदर्भाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा यवतमाळ दौरा आहे। मात्र या दौऱ्याच्या दरम्यान विविध विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी संजय राठोड आपल्यासोबत जोडलेला आहे। संजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये येत आहेत आणि जशी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। नेमकं विकास कामं कुठल्या आहेत आणि यवतमाळमध्ये कुठल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जाणार आहे, काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्की एकंदरीत पाहिलं तर मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हा 42 एकरचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये सभामंडप या ठिकाणी जे आहेत उभारण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 3 लाख महिला ज्या उमेदच्या महिला आहेत, बचत गटाच्या महिला आहेत, त्या या ठिकाणी येणार आहेत। त्यांना विविध ह्या महिलांना जे आहेत विविध या योजनेची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि देणार आहेत। जवळपास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत दुपारी 4 वाजता येणार आहेत। त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार आहेत। अजित पवार यासोबत राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा राहणार आहे। सांगण्यात येते की या ठिकाणी राज्यपाल सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि सध्या जर पाहिलं या ठिकाणी आतापर्यंत पंतप्रधान यांचा दौरा आलेला नाही, मात्र मुख्यमंत्री यांचा दौरा आलेला आहे। त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पंतप्रधान यांच्यासोबत यांचा दौरा सुद्धा या ठिकाणी यांचं आगमन सुद्धा 4:45 ते 4च्या दरम्यान होणार आहे आणि ते दर्डा जे आहेत एअरपोर्ट या ठिकाणी उतरणार आहे आणि तिथून 4 किलोमीटर अंतरावर ही सभा आहे आणि ह्या सभेमध्ये ते येणार आहे। दुपारी 4 वाजता ही सभा आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास पाहिलं तर अनेक लोकार्पण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे। त्या ठिकाणी पाहिलं तर दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल किंवा इतर अशी भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल त्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। जवळपास पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे 7 स्टँड या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख करण्यात आलेला आहे। जवळपास 5000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। सोन पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे। तर दुसरीकडे जर संजय, या दौऱ्याबाबतचे वेळोवेळी ताजी अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।